नमस्कार मंडळी, एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला मग मंडळी, आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी आहे मक्याचा पराठा. मक्याचा सीझन आहे म्हटलं की तर मक्याचा पराठा तर व्हायलाच पाहिजे. इथं मी फर्स्ट टाइम ट्राय करते आणि तुम्हाला नक्की आवडेल अशी रेसिपी आहे. इथं मक्का घेतलेला आहे, एक अख्खा मक्का असं बारीक कट करून घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीचा ठेचा, कोथिंबीर आणि 4 ते 5 असं उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतलेला आहे. सगळ्यात अगोदर इथे मी गॅस चालू करून कढई ठेवलेला आहे. कढईमध्ये तेल घातले, जिरे मोहरी घालायचं. जिरे आणि मोहरी घालायचं. जिरे मोहरी घातल्यानंतर इथं मी एक मीडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा घातला. तुम्ही कांदा वगैरे हे तुमचं आवडीप्रमाणे घालायचा. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल, घातलं तर खूप छान टेस्ट येतं. आणि बारीक कट केलेला कढीपत्ता घातलेला आहे. इथे मी लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे. इथे मी फोडणी दिल्यामुळे ना पराठ्याला एक नंबर खमंग असं टेस्ट लागतं. एक अख्खा मक्का असं कच्चाच मक्का कट करून घेतलाय बारीक. तुम्ही मिक्सरमधनं सुद्धा काढून घेऊ शकता. थोडं मिक्सरमधनं काढलं तर थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे मी इथं कट करून घेतलेलं आहे. इथं आवडीनुसार मसाले घालायचं. इथे मी लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. स्मॅश केलेले बटाटे घातलेला आहे. आता इथं सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आणि कोथिंबीर घालायचं. भरपूर असं कोथिंबीर घालायचं आणि छानसं ह्याला परतून घ्यायचं. ह्याच्यामधलं ना पाण्याचा अंश जायला पाहिजे इतकं साधारण 5 मिनिटं असं परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर इथं ताटामध्ये असं पसरट करून घ्यायचं. थोडंसं थंड व्हायला ठेवायचं. थोडंसं पाणी आटलं जातं, त्यामुळं इथं मी कणिक मळून घेतलेलं आहे. चपातीपेक्षा थोडंसं सैलसर मळून घ्यायचं. जसं आपण नेहमी पराठ्यासाठी मळून घेतो त्या प्रमाणात मळून घ्यायचं. इथं मी चपातीचं जसं गोळा घेतो त्याप्रमाणे घ्यायचं. त्याचे 2 भाग करायचं. जितकं चपातीला गोळा घेतला तितकाच इथं पराठ्याचं स्मॅश केलं पराठ्याचं स्टफिंग करून घेतलेलं आहे. इथं दोन्ही पिठाच्या मध्ये ठेवून घ्यायचं अशा पद्धतीनं. आणि जसं पराठा लाटतो ना त्याचप्रमाणे हे लाटून घ्यायचं. जितकं तुम्ही कणकेचा गोळा घेता तितकंच इथं सारणाचा गोळा घ्यायचं. दोन्हीही कणकेचा 2 गोळा करायचा, मधोमध सारणाचा गोळा ठेवायचा आणि थोडंसं लाटून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनं खरपूस असं भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता कलर सुद्धा खूप छान आलेला आहे पराठ्याला आणि कलर पेक्षा जास्त चवीला एक नंबर असं झालेला आहे. आता आपण आलूचा तर पराठा करतोच, त्याचमध्ये इथं मक्याचा पराठा जर केलेला तुम्हाला एक वेगळी चव मिळेल आणि काहीतरी वेगळं करण्यात येतील. आणि लहान मुलांना काही वेगळं वेगळं म्हटलं तर आवडीनं खातात. इथं तुम्ही बघू शकता 2 गोळे घेतलेले आहे पिठाचे. एका कणकेच्या गोळ्यामध्ये 2 गोळे असं करून घ्यायचं. दोन्ही थोडंसं असं पसरून घ्यायचं. दोन्हीच्या मधोमध सारणाचा गोळा ठेवायचा. थोडंसं पीठ जर सैलसर टिमलं ना, जसं मळून घेतलं ना, जसं पराठ्याला मळून घेतो त्या प्रमाणात असं थोडंसं जर पातळ जर असं सैलसर जर असं वाटलं तर पिठाचा हात लावायचा आणि दोन्हीच्या मधोमध सारणाचा गोळा ठेवायचा. अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं. थोडंसं हातावरतीच थोडं थापटून घ्यायचं, त्यामुळं ना त्याच्यामधलं बाहेर येत नाही. तुम्ही बघू शकता कडेपत्ता सारण गेलेलं आहे. पोळीपाटावरती तुम्ही लाटून घेऊ शकता. इथे मी ओट्यावरतीच करते म्हणून ओट्यावरतीच दाखवलेला आहे. तुम्ही बघू शकता कडेपत्ता सारण गेलेलं आहे आणि ह्यामध्ये ना बटाटा आणि मक्का आणि कांद्याचा टेस्ट असल्यामुळे एक नंबर असं झालेला आहे. जेवणाच्या मध्ये इथं मी मसाल्याचा भात, साधं राईस केलेला आहे, थोडंसं जिरा टाईप वगैरे आणि पराठा, दही. तुम्ही एक नंबर असं लागतं. तुम्ही खाऊन बघा, नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद. धन्यवाद.